नमस्कार मित्रो. आजचं पुस्तक आहे शिंडलर्स लिस्ट. मूळ पुस्तक आहे शिंडलर्स लिस्ट. मूळ लेखक आहेत थॉमस केनेडी. अनुवाद केला आहे संजय दाबके आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस. माणुसकीचा गहिवर. एक जीव वाचवण्याचं महत्त्व सगळ्या जगाला वाचवणे इतकं मोठं आहे. ज्यू धर्मग्रंथातील एक वचन. ही पोलंडमधील गोष्ट. खरीखुरी बरं का, काल्पनिक नव्हे. काळ अर्थातच दुसऱ्या महायुद्धाचा. विनाशकारी महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेले. अवघ्या युरोपमधले ज्यू भयचकित झालेले. आहे तिथंच राहावं की देश सोडून परागंदा व्हावं, हा सुरुवातीला त्यांना पडलेला पेच. पुढे वेळीच का नाही या नरकातून बाहेर पडलो या पश्चातापापर्यंत पोहोचलेला. जर्मन नाझींनी युरोपचा बहुतांश भाग काबीज करून तिथल्या ज्यूंना गुलामासम वागणूक द्यायला सुरुवात केलेली. पुढे हा खेळ ज्यूच्या सामूहिक शिरकाणापर्यंत पोहोचला. जगाच्या इतिहासातलं हे सगळ्यात काळं पर्व. उन्मादावस्थेला पोहोचलेल्या नाझींनी ज्यूंच्या छळाला नवनवीन पद्धती शोधून काढलेल्या. एखाद्या नाझी सैन्याधिकाऱ्यानं अगदी मौज म्हणून किंवा कंटाळाला म्हणून जाता जाता एखाद्या ज्यूला गोळी घालण्याच्या घटनांमध्येही नाविन्य राहिलं नव्हतं. सामूहिक हत्याकांडासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलंडमधील ऑस्टविझ सारख्या कुख्यात छळछावण्या तर मृत्यूचे कारखानेच बनलेले. तिथल्या अग्निसंहारातून ज्यूंच्या कातडी मांसाची करपट दुर्गंधी घेऊन बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराला काही ठिकाणी चांगुलपणाची चंदेरी झालरही लागलेली. ती समजावून घेणं माणूस म्हणून आपलं कर्तव्य. अशानंच आपला माणुसकीवरचा, चांगुलपणावरचा विश्वास दृढ होतो ना. आपल्याला सगळ्या गोष्टी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लागतात. नायक म्हणजे सर्वगुण संपन्न, खलनायक म्हणजे दुर्गुणांचा आगार. या दोन्हीचं मिश्रण असलेला नायक स्वीकारणं अंमळ जडच जातं. आपल्या कथा, कादंबऱ्या नायक आणि खलनायकाचं असंच चित्र शतकानुशतकं रंगवत आलेल्या. चित्रपटातही यापेक्षा वेगळं काय असतं? बऱ्याचदा दुर्गुणी खलनायकाला त्याच्याच पातळीवर उतरून नायक ठोकून काढतो. ही म्हणजे सुष्टानं दुष्टावर केलेली मात आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्ष भवतालात नजर टाकली तर मात्र वेगळंच चित्र दिसतं. लोक थोडे चांगले असतात, त्याचबरोबर त्यांच्यात काही अवगुणही असतात. चांगुलपणाचं प्रमाण जितका अधिक तितका माणूस सुसह्य होत जातो. सद्गृहस्थाच्या पदवीला पात्र ठरतो. आपल्याला हवाहवासा वाटतो. प्रत्यक्षातलं जग हे असं संमिश्र असतं. काळ्या पांढऱ्याचं मिश्रण असतं. एखाद्याचं मूल्यमापन आपण त्याच्या बऱ्या वाईट सवयी, गुणावगुण यावरून करतो. बऱ्याचदा या भाबडेपणामुळं गफलत होऊ शकते. व्यवस्थापन शास्त्रात एक चकवा देणारी चाचणी घेतली जाते. तुम्हाला तिघातून एक चांगला नेता निवडायचा आहे. पहिला नेता कुटील राजकारण्यांच्या वर्तुळात वावरणारा, त्याचा फलज्योतिषावर नको तितका विश्वास. 2 बायकांचा तो दादला आहे. दररोज मद्याचे 8-10 पेग तरी रिचवतो. दुसऱ्या नेत्याला 2 वेळा कामावरून काढून टाकला आहे. तो दुपारपर्यंत बिछानात लोळत राहतो. महाविद्यालयात शिकत असताना तो अफूच्या आहारी गेला होता. दररोज संध्याकाळी तो व्हिस्कीची 1 बाटली रिकामी करतो. त्याच्या तोंडात सतत शिगार शिरगावलेली असते. तिसरा नेता युद्धातला कसलेला सेनानी. तो शाकाहारी आहे. तो धूम्रपान आणि मद्यपानही करत नाही. कधीतरी बियर वगैरे घेतो. तो बाईलवेडाही नाही. आता या साऱ्या वर्णनावरून कोणाला निवडावं या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे तिसरा नेता. आता हे कोण आहेत ते जाणून घ्या. पहिला नेता म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचं नेतृत्व केलेले अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट. दुसरा नेता म्हणजे या युद्धात मित्रराष्ट्रांना निर्णायक विजयापर्यंत नेणारा विन्स्टन चर्चिल. आणि तिसरा नेता म्हणजे जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारा क्रूर कर्मा ॲडॉल्फ हिटलर. आता बोला.
हे सारं इथं सांगण्याचं कारण म्हणजे शिंडलर्स लिस्ट या कादंबरीचा नायक असाच सर्वगुण संपन्न आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही कादंबरी खऱ्या पात्रांवर, सत्य घटनांवर आधारित आहे. युद्धस्थितीचा फायदा घेऊन वारेमाप नफा कमवायला सोकावलेला संधिसाधू उद्योजक ऑस्कर शिंडलर अट्टल मद्यपी आणि पक्का बाहिलवेडा. देखना सेक्रेटरीसह अनेक ललनांशी रत होणारा. वर्तनावरून त्याला जोखायला गेला तर नक्कीच गफलत होईल. दुसऱ्या महायुद्धात शेकडो ज्यूंना जीवनदान देणारा तो मशिहा ठरला. खरं तर इतिहासात त्याचं कर्तृत्व झाकोळलंच गेलं असतं, पण ज्यांना त्यानं वाचवलं त्या लोकांनी तसं होऊ दिलं नाही. म्हणून तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळ्या इतिहासातलं हे सोनेरी पान यथावकाश झळाळू लागलं. त्याचं श्रेय जातं ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस केनेली यांना. या प्रतिभावंतानं पहिल्यांदा कादंबरीच्या रूपात शिंडलरची कहाणी जगापुढे आणली. ती सन 1983 मध्ये. प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय मान सन्मान तिला लाभले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीव्हन स्पिलबर्ग या प्रख्यात दिग्दर्शकानं याच नावानं काढलेला चित्रपट होलोकॉस्टवरचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून जगभर गौरवला गेला. त्याला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शनासह विविध वर्गवारीत तब्बल 7 ऑस्कर पुरस्कारांचं भरजरी कोंदण लाभलं. तो पाहणं हा आयुष्यातला थरारक अनुभव, कधीच न विसरता येण्यासारखा. कोण हा ऑस्कर शिंडलर? त्याचं काय बरं इतकं कौतुक? कुख्यात ऑस्ट्रिच छळछावणीत कत्तलीसाठी निवडल्या गेलेल्या 1200 ज्यूंना नाझींच्या कराल दाढेतून हिकमतीनं वाचवणारा हा माणूस, ज्याला माणसाच्या जगण्याचं मोल समजलं होतं. दाखवायला तो नाझी जर्मन होता, मात्र त्यानं कैवार घेतला तो त्याच्या आर्यन वंशानं ज्यांचा निप्पात करायचा विडा उचलला आहे त्या ज्यूंचा. असं का, याचं उत्तर हा धटिंगन देऊ शकत नाही. तो फक्त जितक्या ज्यूंना वाचवता येईल तितक्यानं वाचवण्याची पराकाष्ठा करत राहतो. काही माणसांच्या बऱ्या किंवा वाईट कृत्यांची कारणमीमांसा देता येत नाही. पोलंडमधील कॅक्रो शहरात युद्धकाळात नशीब काढायला आलेला ऑस्कर त्यातलाच. नाझींनी ज्यूंच्या निप्पातासाठी उघडलेल्या एकूण 320 पैकी 300 छळछावण्या एकट्या पोलंडमध्ये होत्या. सगळ्या देशाची जणू बंदिशाला झालेली. पोलंडवासियांच्या मनात हिटलरच्या नाझींनी भरलेलं ज्यू द्वेषाचं विष काम करू लागलेलं. नाझींच्या विखारी प्रचारास्त्रामुळे ज्यूंनी आपले व्यवसाय, रोजगार संधी बळकावल्याची भावना सर्वत्र बळावलेली. अशातच पोलंडमधल्या स्थानिक जर्मन प्रशासनानं म्हणजे लष्करानं ज्यूसाठी एक आदेश काढलेला. शहराच्या एका भागात तयार केलेल्या घेटोमध्ये, ज्यू वसाहतीमध्ये, ज्यूंनी 20 मार्च 1940च्या आधी आपली घरदारं सोडून राहायला जावं, अन्यथा ज्यूंच्या छळाच्या प्रसंगाचं वर्णन करणारे कादंबरीतले परिच्छेद अंगाचा थरकाप उडवतात. त्यातलंच हे एक उदाहरण. मार्चच्या 20 तारखेच्या आधीचे 2 आठवडे ज्यूंसाठी धावपळीचे गेले. आपापलं सामान ढकलगाड्यांमध्ये टाकून मध्यमवर्गीय ज्यू कुटुंब घेटोच्या दिशेनं निघाली होती. स्ट्राडोम रस्त्याच्या दुतर्फा पोलिश नागरिक, अगदी त्यांची लहान मुलं सुद्धा जाणाऱ्या ज्यूंना शिव्याशाप देत होती. दगडधोंडे, चिखल जे हाताला येईल ते फेकून मारत होती आणि गुड बाय ज्यू म्हणून आनंदानं किंचाळत होती. शर्मेनं मान खाली घालून जाणाऱ्या ज्यूंचं स्वागत घेटोचा एक भला प्रचंड दरवाजा करीत होता. दरवाजाला 2 मोठ्या कमानी होत्या. ट्राम यायला आणि जायला म्हणून त्या अशा उंच होत्या. थोड्याशा अरबी पद्धतीच्या वाटणाऱ्या ह्या दरवाजावर एक दिलासा देणारा शब्द लिहिला होता, ज्यूइश टाउन किंवा ज्यू नगरी. बाजूनं सगळीकडे काटेरी तारांचं कुंपण होतं. आपापल्या ढकलगाड्या घेऊन जाणाऱ्या ज्यूंना घेटोच्या दारातच गृह समितीचे सदस्य भेटायचे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला राहायची जागा द्यायचं काम या समितीकडे होतं. तुमचं कुटुंब जर 8-10 माणसांचं खूप मोठं असेल तर कशाबशा 2 खोल्या त्या कुटुंबाला मिळायच्या. क्रॅकोवमधलं बहुतेक ज्यू सुस्थितीत चांगल्या घरात राहणारे होते. गेटोतली जागा बघून बहुतेकांची बोलतीच बंद व्हायची. मग त्या जागेचा राग, आया आक्रस्ताळेपणे रडणाऱ्या मुलांना झपाटे घालून काढायच्या.
तर बापे लोक तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत खिन्नपणे कोपऱ्यात बसून राहायचे. म्हणायचे, ठीक आहे, देवाची इच्छा. हे दीर्घ कथानक आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वतः नाझी सदस्य असलेल्या ऑस्करनं ज्यूंना जर्मनांच्या ताब्यातून वाचवण्यासाठी केलेल्या आटोकाट प्रयत्नांची आणि त्याला मिळालेल्या यशाची ही कहाणी. ऑस्कर क्रॅकोमध्ये लष्करासाठी भांडी बनवायचा कारखाना काढतो आणि त्यात कामगार म्हणून ज्यूंची भरती करतो. त्यांना चांगलं खाणं, चांगली वर्तणूक देतो. त्यामुळे जर्मनीच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या ज्यूंमध्ये ऑस्करच्या कारखान्याचं चांगलं नाव होतं. छळ छावणीतील अत्याचारांना आणि निकृष्ट खाण्याला कंटाळलेला प्रत्येक ज्यू तिथं आपली वर्णी लागावी यासाठी धडपडत असतो. आपला व्यवसाय आणि ज्यूंच्या संरक्षणाची व्यवस्था कायम राहावी यासाठी ऑस्कर जर्मन लष्करी अधिकाऱ्यांना मद्याच्या बाटल्या, उत्तम खाद्यपदार्थ, पैसे लाच म्हणून देत असतो. त्यामुळे निर्वेदपणे त्याला आपलं काम चालू ठेवणं शक्य होतं. शेवटी क्रॅकोमधल्या सर्व ज्यूंना ऑश्विट्झ छळछावणीत मृत्यूदंडासाठी पाठवण्याचा आदेश येतो. तेव्हा ऑस्कर हतबल होतो. आपला शेवट जवळ आल्याची जाणीव त्याच्या साऱ्या ज्यू कामगारांना होते. ऑस्कर त्यातूनही मार्ग काढतो. जर्मन अधिकाऱ्याला लाच देऊन या साऱ्या कैद्यांना विकत घ्यायचं ठरवतो. आपल्या सहाय्यकाच्या मदतीनं तो या साऱ्यांची यादी बनवतो. शिवाय आपल्या कारखान्याबाहेरच्याही अनेक ज्यूंचा त्यात समावेश करतो. या 1200 ज्यूंना तो सही सलामत झेकोस्लोवाकियाला नेऊन तिथं नवा कारखाना सुरू करतो. दोस्त राष्ट्रांनी विजय मिळवल्यावरच तो सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडतो. ऑस्कर शिंडलरची ही यादी दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात अजरामर ठरली. माणुसकीचं प्रतीक म्हणून तिला मान्यता मिळाली. लोक हो, जगाच्या संघर्षशाली इतिहासात काही मोजकेच पराकोटीचे उन्नत क्षण असे आले की तेव्हा माणुसकीचा गहिवर पुरत्या दुनियेच्या वर दशांगुळे उरला. मानवतेचं निशाण डौलानं फडफडत राहिलं. ज्याच्याकडे सत्ता नाही, जो कोणाचा नियंता नाही, असा एक स्वार्थी पण मनपरिवर्तन झालेला भांडवलदार ज्यूंना जीवनदान देण्यासाठी आपली सारी संपत्ती पणाला लावतो, स्वतःचं जगणंही धोक्यात आणतो. हे कसं झालं हे समजून घ्यायचं असेल तर शिंडलर्स लिस्ट वाचायलाच हवं. त्याचबरोबर सरसपणात कादंबरीच्या पुढे 4 पावलं जाणारा स्टीव्हन स्पीलबर्गचा सिनेमा पाहायला हवा. चित्रपटांच्या इतिहासातला सर्वाधिक दुःखद अनुभव देणारा चित्रपट म्हणून याची नोंद झाली आहे. रंगीबेरंगी काळात हेतुता कृष्णधवल स्वरूपात काढलेला हा सिनेमा अक्षरशः अंगावर येतो. मानवी छळाचे नाझींनी अवलंबलेले विकृत प्रकार अंगावर शहारे आणतात. जीव वाचवण्यासाठी धावणारी मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध चित्रपटभर पसरले आहेत. स्त्री पुरुषांना नग्न करून त्यांची केलेली विटंबना मानवतेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणं पर्व ठरावं. लपण्यासाठी प्रसंगी शौचकोपात उतरलेली निरागस मुलं पाहिल्यावर कोणाही सुहृदाचे डोळे भरून यावेत. या कहाणीत जसे नाझी नरराक्षस दिसतात तसेच नराचा नारायण बनलेला ऑस्कर सुद्धा पाहायला मिळतो. मानवी जीवनाच्या इतिहासातला हा अवनत काळ अनुभवलात तर माणुसकीवरचा तुमचा विश्वास कधीच ढळणार नाही. शालेय जीवनात पाठ झालेली आपल्या साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना तुम्हाला आठवते का? या प्रार्थनेतली एका कडव्यात गुरुजी म्हणतात, सदा जे अर्थ अतिविकल जयाना गांजती सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे, समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. हो, हेच तर आहे माणुसकीचं सार. जगभरातल्या साऱ्या महामानवांनी हेच आपल्याला सांगितलं आहे. पण जगाच्या इतिहासात वारंवार येणारी अधःपतनाची आवर्तनं आपल्याला सतत मार्गच्युत करतात आणि आपण पुन्हा पुन्हा हिंसेच्या अरण्यात भ्रमिष्ठासारखं फिरत राहतो. ऑस्करची कहाणी कशी जगापुढे आली त्याची कहाणीही रोचक आहे. ऑस्करमुळे बचावलेल्या लिओपोल्ड पेफरबर्ग या ज्यूनं पुढे अमेरिकेतील बेव्हर्ली हिल्स इथं दुकान काढलं. ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस केनेली बॅग खरेदी करण्यासाठी या दुकानात आले होते.
ते लेखक आहे ते कळल्यावर पेपरबर्गनं त्यांना ऑस्करची कहाणी ऐकवली, आपल्याकडची सारी कागदपत्र दाखवली. या विषयावर केनेली यांनी कादंबरी लिहावी अशी गळ त्यानं घातली. त्यांना घेऊन तो पोलंडला गेला, सगळी घटनास्थळं दाखवली. ऑस्करनं वाचवलेल्या अनेक ज्यूंची भेट घालून दिली. या साऱ्यातून सन 1983 मध्ये साकारली शिंडलर्स लिस्ट ही अभिजात आणि अस्सल अनुभवांवर, खऱ्या पात्रांवर आधारित कादंबरी. मेहता पब्लिशिंग हाऊसनं ही कादंबरी मराठीत आणली आहे. संजय दाबके यांनी अनुवाद केला आहे. पेपरबर्गच्या जिद्द आणि चिकाटीमुळे जगापुढे आलेली ही कादंबरी केनेली यांनी त्यालाच अर्पण केली आहे. पुढे या पट्ट्यानं प्रख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गला गाठलं. स्पीलबर्गच्या आईची ओळख काढून तो त्याच्यापर्यंत पोहोचला. या कादंबरीवर चित्रपट काढण्याची गळ त्यानं स्पीलबर्गला घातली. बऱ्याच प्रयत्नांती तो राजी झाला. पुढे 10 वर्षांनी हा चित्रपट आला. जगाला हादरवणारी कादंबरी आणि चित्रपटाच्या निर्मितीमागं हा एक अगदी साधा माणूस होता. आणखी एक महत्वाची नोंद, हा शिंडलर खराच होता, त्याची यादी खरी आहे की कपोलकल्पित, असा प्रश्न काही शंकासुरांना पडू शकतो. त्याचं उत्तर सन 2009 मध्ये मिळालं. शिंडलरनं बनवलेल्या टंकलिखित यादीची कार्बन कॉपी सिडनीतल्या एका ग्रंथालयात मिळाली. ॲन फ्रँकच्या डायरीसारखी ही यादी अस्सल आहे बरं. या ऑस्करचं पुढं काय झालं? युद्ध संपल्यानंतर नाझी असल्यानं आपल्याला दोस्त राष्ट्रांकडून पकडलं जाईलच ही खात्री असल्यानं तो पत्नीसह परागंदा झाला. दुसरीकडे ज्यूंना मदत केल्याबद्दल जर्मनीनं त्याला गद्दार ठरवलं. ज्या ज्यूंना त्यानं वाचवलं त्यांनीच त्याला शेवटपर्यंत साथ दिली. त्यांच्या मदतीनं त्यानं वेगवेगळे व्यवसाय करायचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आलं. कोणतीही कटुता न ठेवता पत्नी एमिली दुरावली. नंतर तो ॲना मारी या जर्मन महिलेच्या प्रेमात पडला. ती शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहिली. जर्मनी आणि इस्रायलमध्ये तो आलटून पालटून राहत होता. आपले पूर्वीचे सारे शौक कायम ठेवून राजासारखा राहिला तो. शेवटपर्यंत न डगमगता मजबूत दारू प्यायचा. इस्रायलसह पाश्चिमात्य विश्वानं त्याचा गौरव केला. पुढे लोकलाजेस्तव जर्मन सरकारनंही त्याचा सन्मान केला. जूनची भूमी इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये त्यानं 9 ऑक्टोबर 1974 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अखेरच्या इच्छेनुसार त्याचं दफन जेरुसलेममध्येच करण्यात आलं. त्याची कबर मानवतेचा संदेश देत दिमाखात उभी आहे. ज्या 1200 लोकांना त्यानं वाचवलं ते ज्यू आणि त्याचे 6000 वंशज आज त्याला देव मानतात. देव वेगळा असा कुठं असतो का माहीत नाही, मात्र मानवात मात्र त्याचा अंश असू शकतो याची नोंद, याची याद ऑस्करची कहाणी सतत देत राहील त्याला मानाचा मुजरा.